नमस्कार मित्रांनो, मी संजीव बिराडे तुमचा पुन्हा स्वागत करतो आपल्या एका भन्नाटशा ब्लॉगमध्ये। तर खूप दिवस झाले आपले ब्लॉग काही येत नव्हते चॅनलला। तर खूप दिवसांनी आम्ही प्लॅन केलेला की सिंहगड फोर्ट करायचा, परंतु ते कॅन्सल झालं काही कारणास्तव। तर आता आम्ही आलो आहोत पेबचा फोर्ट। तुम्हाला माहिती आहे कड्यावरचा गणपती खूप प्रसिद्ध आहे। तर आम्ही तिकडे झालो, आता उतरलो माथेरानला आणि आता आम्ही चाललो आहे कड्यावरचा गणपती बघायला आणि पेब फोर्ट बघायला। तर माझ्यासोबत दोन माणसं आहेत। तर नाव आहे प्रथमेश आणि सोबत आहे सारिका बिराडी, माझी छोटी सिस्टर। तर या दोघांसोबत आपण चाललो आहे आज पेब फोर्ट आणि कड्यावरचा गणपती बघायला। तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। नेरळवरून जाणारी माथेरानला गाडी आहे। या ट्रेनने आपण माथेरानला जाऊ शकतो, परंतु आपण जाणार आहोत पेब किल्ला, त्यामुळे आपल्याला जायला लागणार आहे ऑटोमध्ये किंवा ती टॅक्सी असेल तर टॅक्सीने आपण जाणार। मुंबईवरून दादरवरून कर्जत ट्रेन पकडली। कर्जत ट्रेन पकडून आपण नेरळ स्टेशनला उतरलो आणि तिथून मग आपल्याला माथेरान येण्यासाठी एक ऑटो मिळते किंवा टॅक्सी पण आहे आणि दुसरी म्हणजे रेलपटरी पण आहे, तिथून आपण स्टेशनने पण येऊ शकतो। तर पर पर्सन 100 रुपये आहे टॅक्सीमध्ये। तर आम्ही आता आलो माथेरानचा जो हिल स्टॉप आहे तिथं उतरलो आणि तिथून मग आता आपल्याला पटरीच्या रूटने आपण जायचं आहे कड्यावरचा गणपती बघायसाठी। सिंपल रुटीन आहे, तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या माध्यमाने किंवा माहिती नाव मला मिळून जाते, कुठेही सर्च करा आणि तुम्ही येऊ शकता आरामात। तर आता आमचा ट्रॅकिंगचा रूट सुरू झाला आहे, तर बघूया पुढे कसा रूट आहे ते। सध्या तर आपण ट्रेनच्या पटरीच्या रूटने चालू आहोत। जुगजुग गाडी बघ, सांगत नाही ना। तर 2 ते 3 किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला कड्यावरचा गणपती पाहायला मिळाला आणि आपण तिथे आता चाललो आहे। बघूया, हा रेल्वेचा पुरा पार्ट आहे। इथे घंटी आहे, निसर्ग राजा कड्यावरचा गणपती। गणपती बाप्पा मोरया। आणि इथून आपल्याला आपल्या बाप्पाची मूर्ती दिसते। दुसरा असा बनवला असेल ना, नंतर नाही कोरला असेल ना शिवळांचे। उतरल्यानंतर आपण इथे शंकर देवाची आणि गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते छोटीशी। तर आपण आता गणपती बाप्पा आणि शंकर देवाची मूर्ती पाहिली आणि मग इथून आता आपण चाललोय गणपती बाप्पाकडे। जो आता इथे बघा 2 मार्ग आहेत आपल्याला, एक कड्यावरचा गणपती जो आपण तिथून पाहिला आणि एक पेडचा किल्ला। तर पेडचा किल्ला आपण नंतर बघूया, पहिला आपण कड्यावरचा गणपती बघून येऊया। तर रूट इकडे आहे, तर 2 रूट आहेत, एक लेफ्ट राईट। तर आता आम्ही पोहोचलो जस्ट, आपल्या समोरच आपल्याला
कड्यावरचा गणपती पाहायला मिळणार आहे. बघताय पूर्ण दगडीमध्ये कोरलेल्या बाप्पाची मूर्ती आहे. कड्यावरचा बाप्पा. इथून आपल्याला फक्त बॅक साईड दिसते, फ्रंट साईड तिकडे आहे. फ्रंट साईड पण काढता येणार नाही कारण थोडीशी जागा आहे. कड्यावरचा गणपती पाहिलं आणि आता आपण पेप फोर्ट, इकडे एक किल्ला आहे, आपण तिकडे चाललो आहे. तर खूप भारी असं होता गणपती. पूर्ण काही इथनं पाहायला मिळत नाही. जर तुम्हाला गणपती पूर्ण बघायचं असेल ना तर त्या रेल्वेचा ट्रॅक आहे तिथून बघा. इथून आपल्याला पूर्ण दिसत नाही गणपती. तर आता आपण बघूया, जाऊया आपण पेप फोर्टला. तिथे काय आहे ते पाहूया आता आपण. तर इथून आपल्याला जायचं आहे पेपचा किल्ला. पेप फोर्टचा रस्ता हा आहे. आपण आता गणपती बघून आलो कड्यावरचा आणि आता हा रूट आहे पेप किल्ला. आता बघूया कसा रूट आहे तो. मला बहुतेक खाली जाऊन आपल्याला परत वरती चढायचं आहे. तर चालू झालं आपला पेप फोर्टकडे जाण्याचा रूट. माकडांपासून सावध राहा. इकडे माकडं खूप आहेत. जर काही सामान आणलं खायचं उरत तर बॅगेत लपून ठेवा, कारण मागे आपले माकडे येतात धावत धावत. तर इकडे तर वाटत नाही माकडे असेल पुढे, त्या स्टार्टिंगला माकडं खूप आहेत. सीड्यांचा मार्ग आहे, इथून आपल्याला उतर जा. तो गाईस पहिले मैं जा रही हूं. हे झालेले आहे त्याच्यामध्ये निघालेले आहे ह्या साईडून. या मधून जावा इथून. पायऱ्या सीड्या आपण काय होतो पायऱ्या होतो, पायऱ्या लोखंडाच्या शिर्या. आपली गावठी भाषा बाबा. तर हा पेप फोर्टकडे जाणारा रस्ता आहे. सीड्या लावलो तिथे. पहिले काही वेगळा रस्ता असेल पण ते आता सीड्यात नॉर्मली लोखंडाची. येत ना हे इथे कोणीतरी एक व्हिडिओ बनवलेले. हां 360 इथून. इथं मठ आहे. फायनली आपण पोहोचलो फोर्टवरती. तर फायनली आपण पोहोचलो आता पेप फोर्टला. आणि पेप फोर्टचा सगळ्यात टॉपचा पॉईंट आहे हा. आणि वरती मंदिर आहे, तर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन वगैरे घेऊया. आणि आजूबाजूचा परिसर बघताय खूप भारी वाटतोय. आणि चारी साईडला डोंगर आहेत. नजारा काय वेगळाच आहे. पायऱ्या आणि हा आजूबाजूचा डोंगर शिक तलाव आहे. हा इकडे डोंगर आहे आणि इकडे आपला मुंबईचा भाग कल्याण कसारा. हा चेंज केलं का? काय केलंय नाही मी. हॅलो हां आमचे दर्शन वगैरे सगळं झालं आणि आता आम्ही निघतो आमच्या
परतीच्या प्रवासाकडे. तर खूप भारी झालं. आपण कड्यावरचा गणपती आणि फोर्ट पेपचा फोर्ट पण पाहिला. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.